सर यांना अशी विनंती करतो की पुढील कवींचं स्वागत करावं. कार्यक्रमात या कवी संमेलनात मी कविता म्हणण्यासाठी ज्यांना आमंत्रित करणार आहे ते विदर्भातून आलेत आणि सध्या सगळं काही विदर्भाकडं आहे. मराठवाड्यातलं तर बरंच काही विदर्भानं घेऊन गेलेत डोळ्या. अशाच विदर्भाच्या भूमीतून खरं तर ते शिक्षक आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की ते शिक्षक असून शिकवतात. परतवाड्याच्या भूमीतून आलेले ज्यांचं माय माती आम्ही माणसं मातीचे आता वादळ आले असा एक गझल संग्रह आणि 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत. खरं तर त्यांच्या त्या ओळी मला फार आवडतात की आलं दणक्याचं पाणी नाही त्याला आराधुरा. आलं दणक्याचं पाणी त्याला नाही आराधुरा. अशा पाण्या पावसात नको मारू येर झारा, नको मारू येर झारा. जोरदार टाळ्यांच्या गजरात मी आमंत्रित करतो गजाननजी मते सर. विदर्भातला माणूस आहे आणि लफाळात खेळायची सवय आहे आणि म्हणून हा माईक मी लफाळात मागितला. आदरणीय दगडूदादा लोमटे यांच्या प्रेमापोटी खरं म्हणजे आपल्या या नगरीमध्ये येण्याचा आणि आपल्याशी संवाद साधण्याचा आणि कविता गायनाचं संधी या ठिकाणी मला प्राप्त झाली. आदरणीय दादांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आता या संपूर्ण समारोहाचा जो धागा आहे, उद्घाटकांनी या मातीबद्दल आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती समारोहाच्या निमित्तानं मातीशी घट्ट नातं असलेला हा समारोह मी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांना विनम्र अभिवादन करतो आणि तोच धागा घेऊन मी हे कवी संमेलन पुढे नेतो आहे. तर ती कविता मी या ठिकाणी सादर करतो. एक कवी असं म्हणतो की 100 असो धर्म गळ्या 1000 असो जाती, 100 असो धर्म गळ्या 1000 असो जाती, तुले मले पोचणारी हे एकच काही काही माती. 100 असो धर्म गळ्या 1000 असो जाती, तुले मले पोचणारी हे एकच काही काही माती. तुझे राजकारण जाऊ दे चुल्यात, तो पक्ष घाल उल्यात, अरे लाख मुलाचं रगत आपलं वाहेत चाललं नाल्यात. तू ह्या मायात इपट पाळून हे सल्लावान एक होतील राती, आणि तुले मले पोचणारी हे एकच काही काही माती, तुले मले पोचणारी हे एकच काही काही माती. या काळ्या मातीचे तुम्ही आम्ही लेकरं आहोत आणि त्या काळ्या मातीत राबणाऱ्या कष्ट करायचं श्रमिकाचं दुःख वेदना या कवितेतून. आम्ही माणस मातीचे, आम्ही माणस मातीचे, आम्ही माणस मातीचे, आम्ही माणस मातीचे. कोरभर भाकरीले टोले दिसान रातीचे, कोरभर भाकरीले टोले दिसान रातीचे. आम्ही माणस मातीचे, आम्ही माणस मातीचे, आम्ही माणस मातीचे. माय हातावर पोट सांजी आना सांजी रांधा, माय हातावर पोट सांजी आना सांजी रांधा. बहेकल हे तंतर खाप्याचा हो ते वांधा, अन पोट धरून पाठीले दोन्ही रडत बसाचे. आम्ही माणस मातीचे, आम्ही माणस मातीचे, आम्ही माणस मातीचे. कोरभर भाकरीले टोले दिसान रातीचे, कोरभर भाकरीले टोले दिसान रातीचे. आम्ही माणस मातीचे, आम्ही माणस मातीचे, आम्ही माणस मातीचे. माय हातावर पोट सांजी आना सांजी रांधा, माय हातावर पोट सांजी आना सांजी रांधा, माय हातावर पोट सांजी आना सांजी रांधा. हाता संग ई वाजवा चालू लागते मातीत, हाता संग ई वाजवा चालू लागते
मातीत चुली संग दिवा तवा पेटू लागते रातीत हाता संग ही वाजवा चालू लागते मातीत चुली संग दिवा तवा पेटू लागते रातीत अनभर दिवसा पायरी स्वप्न पडते वातीचे आम्ही माणस मातीचे आम्ही माणस मातीचे आम्ही माणस मातीचे शेतकरी आणि शेतमजूर याचं नातं की कास्तकार भाऊ महा कसा मले बीत जोते कास्तकार भाऊ महा कसा मले बीत जोते तो खाते मरता खेपी मले मेल्यावर देते आणि त्याच्या गेलं की उशीत झटके मले ठसक्याचे आम्ही माणस मातीचे आम्ही माणस मातीचे आम्ही माणस मातीचे जय जवान जय किसान हाय घुमत हा नारा जय जवान जय किसान हाय घुमत हा नारा सांगा हिसक कोण नेला कोण तोंडाचा या चारा सांगा हिसक कोण नेला कोण तोंडाचा या चारा नाही पटून राहील आतड्याशी आतड्याचे आम्ही माणस मातीचे आम्ही माणस मातीचे आम्ही माणस मातीचे नाही कोणताच भत्ता हाय कुठचा आयोग नाही कोणताच भत्ता हाय कुठचा आयोग पाचविले पुंजले गा माह्या नशिबाचे भोग अन आसू भरल्या डोयानं सांगा कसे हो हासाचे आम्ही माणस मातीचे आम्ही माणस मातीचे आम्ही माणस मातीचे कोरभर भाकरीले टोले दिसान रातीचे कोरभर भाकरीले टोले दिसान रातीचे आम्ही माणस मातीचे आम्ही माणस मातीचे आम्ही माणस मातीचे अविनाशने सांगितलं की हे जरी असलं तरी काळ बदलला वेळ बदलली आणि त्यासोबत माणसं बदलली माणसाची वृत्ती आणि प्रवृत्ती आणि निसर्गामधले निसर्गाचा लहरीपणा आणि माणसाच्या प्रवृत्तीतला सुद्धा लहरीपणा हे या कवितेत बघा हो आलं दणक्याच पाणी जेव्हा यायचं तेव्हा येत नाही जेव्हा नको असलं तेव्हा येते आलं दणक्याच पाणी त्याले नाही आराधुरा हो आलं दणक्याच पाणी नाही त्याले आराधुरा अशा पाण्या पावसात पोरी पाण्या पावसात नको मारू येर झारा अशा पाण्या पावसात नको मारू येर झारा आलं दणक्याच पाणी नाही त्याले आराधुरा आलं दणक्याच पाणी नाही त्याले आराधुरा अशा पाण्या पावसात पोरी पाण्या पावसात नको मारू येर झारा अशा पाण्या पावसात नको मारू येर झारा रूप तुय फुलावानी केला चांदण्याचा साज रूप तुय फुलावानी केला चांदण्याचा साज अन हवामानाचा नेमका गेला चुकून अंदाज हवामानाचा नेमका गेला चुकून अंदाज सारा धुतला सिनगार अशा बरसल्या धारा सारा धुतला सिनगार अशा बरसल्या धारा अशा पाण्या पावसात पोरी पाण्या पावसात नको मारू येर झारा अशा पाण्या पावसात नको मारू येर झारा भल कोण्या मोसमात आता वायतात वारे
हो भल कोण्या मोसमात भल कोण्या मोसमात आता वायतात वारे अन काय कोणाचा भरोसा काय कोणाचा भरोसा गेले बयकून सारे काय कोणाचा भरोसा गेले बयकून सारे भल्या भल्या माणसाचा भल्या भल्या माणसाचा हाय चढलाय पारा भल्या भल्या माणसाचा हाय चढलाय पारा अशा पाण्या पावसात पोरी पाण्या पावसात नको मारू येर झारा अशा पाण्या पावसात नको मारू येर झारा कुठं चेतलेलं पाणी आणि कुठं पेटलेलं पाणी कुठं चेतलेलं पाणी कुठं पेटलेलं पाणी कुठं चेतलेलं पाणी कुठं पेटलेलं पाणी अन जीवावर हे कोणाच्या जीवावर हे कोणाच्या कसं बेतलं हे पाणी जीवावर हे कोणाच्या कसं बेतलं हे पाणी ज्याले लागल हे पाणी ज्याले लागल हे पाणी चाले धूपना अंगारा ज्याले लागल हे पाणी चाले धूपना अंगारा अशा पाण्या पावसात पोरी पाण्या पावसात नको मारू येर झारा अशा पाण्या पावसात नको मारू येर झारा आणि शेवटचं कडो बघा की पीक भरात येताना पीक भरात येताना आणि पीक घरात येताना पीक भरात येताना पीक घरात येताना पाणी येते अवकानी पीक भरात येताना पीक घरात येताना पाणी येते अवकानी आणि सजवलेल्या सपनाची सजवलेल्या सपनाची होऊन जाते धूय धानी सजवलेल्या सपनाची होऊन जाते धूय धानी थय थयाट इजेचा थय थयाट इजेचा अशा बरसल्या गारा थय थयाट इजेचा अशा बरसल्या गारा अशा पाण्या पावसात पोरी पाण्या पावसात नको मारू येर झारा नाही त्याले आराधुरा नको मारू येर झारा धन्यवाद